तास झाला तुम्ही अडकलाय जाम मध्ये? हां 1 तास झाला. पंढरपूरला निघायचं का? पुण्याला. तर काय त्रास, काय प्रशासनाकडून काय आव्हान, माहिती काय दिलंय का? काहीच नाही. हां काहीच नाही. कशामुळे गाड्या थांबल्यात, किती तास लागेल? पुलाला पाणी आलं म्हणाले तर कशाच काही नाही, तसं कसली सोय नाही. हां सकाळी 7 वाजल्यापासून अडकून बसलो आम्ही. सकाळी 7 पंढरपूरला जायचं आम्हाला. काही ड्रायव्हर लोक रात्री 10 वाजल्यापासून. 10 वाजल्यापासून काय त्रास, काय त्रास? पुढं पूल बंद असल्यामुळे थांबलं, 10 वाजल्यापासून बंद बसलं. हां प्रशासनानं काय करायला पाहिजे अशा वेळी, काय वाटतं? हां सकाळपासून कार्यक्रमासाठी माहितीचं प्रॉब्लेम आहे, जाऊ शकत नाही. अस्थि विसर्जन. हां काय म्हणला? पेपर आहे उद्या. हां कुठं? चिपळूण रत्नागिरी. मग काय किती तासापासून अडकलं तुम्ही? काल 11 वाजल्यापासून. काय आव्हान, माहिती काय काय सोय नाही म्हणलं काय जवळपास हॉटेल पाणी वगैरे तर भेटतं, परंतु आमच्यापेक्षा लांब असणाऱ्याचे तर हाल अतिशय वाईट आहे. म्हणजे हे सावळेश्वर टोल नाक्याच्या पुढे कुठलीच गाडी नाही? नाही. म्हणजे सावळेश्वर टोल नाक्यापासून इकडे सोलापूर दिशेला थांबलेत आणि तिकडे मोहोळच्या दिशेला. काय माहिती घेतली का, किती किलोमीटर पर्यंत जाम आहे? काय काय तर 5-7 किलोमीटर जाम आहे. बाळ्यापर्यंत जाम आहे. बाळ्यापर्यंत जामिंग झाले पूर्ण. काय तर खाण्याची सोय नाही, नाश्त्याची सोय नाही, बाथरूमची सोय नाही. काय आता केले बाथरूमची. आता बाथरूमची सोय केली तर त्यात पाणी नव्हतं, आता पाणी आणून ओतलं त्याने त्याच्यात. अच्छा. अजिबात नागरिकांचं भरपूर हाल होतं ड्रायव्हरची इथं. तुम्ही किती वर्षापासून या रोडवर जाता? 1.5 वर्षापासून या रोडला वाहतोय मी. कधी म्हणजे याच्यापूर्वी काका तुम्ही बघितला कधी अशा परिस्थिती? नदीला पाणी आलं? पहिली बार आहे. पहिली बार आहे. टोल नाक्याने व्यवस्था करायला पाहिजे. बाथरूमची ही लेडीज असते तिथं, ह्यांची जेंट्स काय पण करते, लेडीजनं काय करायचं? आज जाऊन बघा तुम्ही बाथरूमचं कंडिशन कसं आहे तिथलं, काय आहे तिथं ऑफिशियली बाथरूम आहेत. टोल नाक्याने काही व्यवस्था केली नाही. टोल तर वसूल करते, डबल करते. सावळेश्वर टोल नाक्यावरील हे दृश्य आहे. तुम्ही पाहू शकता की सावळेश्वर टोल नाक्याच्या पुढं एकही जड वाहन नाही आहे. सावळेश्वर टोल नाक्याच्या पुढं म्हणजे सोलापूर दिशेला बाळे गावापर्यंत रस्त्यावर हा जाम आहे. काही जण तर काल रात्री 10 वाजल्यापासून या जाममध्ये अडकलेले आहेत. काही जण पंढरपूरला दर्शनासाठी जात आहेत, काही जण अस्थि विसर्जनासाठी जात आहेत, तर काही जण भाविकांच्या गाड्या देखील आहेत. अनेक अवजड वाहने देखील या जाममध्ये अडकलेलं आहे. लांबोटी पुलाच्या खाली जी वाहणारी सीना नदी आहे तिला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं प्रशासनाने खबरदारीचा इशारा म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद केलेली आहे. मात्र दुसरीकडं जे ट्रक ड्रायव्हर आहेत, भाविक आहेत, त्यांना मोठा त्रास होत आहे. पाण्याची त्यांना कुठलीही सोय नाही आहे. त्यांना शौचालयाची व्यवस्था या ठिकाणून प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही आहे. या ठिकाणच्या भाविकांकडून, ट्रक ड्रायव्हरांकडून विचारले जात आहेत की किमान प्रशासनाकडील लोकही येऊन त्यांना आणखी किती वेळ लागेल, त्यांना जेवणाची सोय असेल, पाण्याची सोय करावी अशी एकंदरीत मागणी त्यांनी केलेली आहे. जरूर सोबत अकबर बागवान, लोकप्रतिनिधी.